नमस्कार. आज आपण थंडी स्पेशल 2 साहित्यात होणारी एक चटपटीत मिठाई बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. हाय फ्लेम ठेवली तर शेंगदाणे फक्त वरून करपले जातात, आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाही. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे. इथे आपले 5 मिनिटं झालेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. हवा असेल तर तुम्ही याच्यावरचं साल काढून घेतलं तरी चालेल, पण मी ठेवते. शेंगदाण्याच्या सालामध्ये बी अगदी पौष्टिक गुणधर्म असतात, त्याच्यामुळे मी इथं साल ठेवून घेतलेला आहे. आता आपण याच्यात शेंगदाणे ॲड करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरला अगदी बारीक फिरून घेणार आहोत. अगदी जाडसर ठेवायचं नाही. जर जाडसर राहिलं तर व्यवस्थित चाळणीने एकदा चाळून घ्यायचं आणि नंतर ते व्यवस्थित बारीक असं फिरून घेणार आहोत. चला तर पाक बनवायचा आहे. यासाठी आपण 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने गूळ घेतला आहे आणि 1/4 वाटी आपण याच्यात पाणी ॲड करून घेणार आहोत आणि 1 चमचा आपण साजूक तूप ॲड करून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम सुरुवातीला हायस्ट ठेवायची. जोपर्यंत आपला गूळ पूर्णपणे मेल्ट होतोय तोपर्यंत गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत. गूळ जर बारीक चिरून घेतला तर अगदी पटकन असा मेल्ट होतो. गूळ आपला इथे व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा आहे, पण पाक कसा बनवायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. गूळ व्यवस्थित वितळलेला आहे. ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे. कुठेही हाय ठेवायची नाही. आता अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं झालेत. इथं मी एक प्लेट घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं मिश्रण ॲड करून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने 1-2 ड्रॉप टाकून घेतले तरी चालेल. सुरुवातीला पाहू शकताय ते पाण्यामध्ये पूर्णपणे गूळ वितळल्या जातो. याचा अर्थ असा आहे की आपला पाक अजून कच्चा आहे. परत 2 मिनिटं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हा पाक झाला आहे की नाही तयार चेक करून पाहणार आहोत. 1-2-3 ड्रॉप इथे व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहेत. याची अशा पद्धतीने व्यवस्थित गोळी तयार होते आणि खेचलं की याची अशी एक तार दिसते. असं झालं तर समजून जायचं की आपला पाक इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. अजून एक पद्धत आहे की पाक पाहण्याची. याची गोळी हातामध्ये पकडायची आणि प्लेटमध्ये अशा पद्धतीने टाकली की याचा आवाज पाहू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने आवाज आला की समजून जायचं आपला पाक इथे परफेक्ट तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम लगेच बंद करायची. बंद केल्यानंतर आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेणार आहोत आणि याच्यात 2 चमचे मी मिल्क पावडर वापरलेले आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण असेल तर नक्की वापरा. मिठाईची चव अगदी जबरदस्त लागते. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कुठेही चालू करायची नाही. पाक तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करायची. सुरुवातीला वाटेल की हे खूप लूज आहे, याची बर्फी कशी सेट होईल, पण हळूहळू अगदी काही मिनिटातच हे मिश्रण अगदी घट्टसर व्हायला लागतं. इथे पाहू शकता 1 मिनिटही झाला नाही, पण मिश्रण अगदी घट्टसर असं झालेलं आहे. आता या स्टेजला आपण ही मिठाई सेट करण्यासाठी खाली घेणारच आहोत. प्लास्टिकच्या बॅगला मी इथे व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर व्यवस्थित मिश्रण आपण ॲड करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने हे थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे अगदी मऊसर अशी आपली इथे वडी तयार होती. साईडच्या बाजूनी जरी क्रॅक गेल्या तरी काही हरकत नाही. हलक्या हाताने आपण ही व्यवस्थित लाटून घेणार आहोत. याला स्क्वेअर शेप तयार करून घेऊ किंवा कसाही ठेवला तरी चालेल. अगदी 5 मिनिटातच ही आपली व्यवस्थित थंड होते. आपण लगेच ही कट करून घेणार आहोत. हव्या त्या आकारामध्ये ही कट करून घेऊ शकतायत. अगदी काजू कतलीला टक्कर देईल एवढी अशी जबरदस्त मिठाई लागते. ह्या विंटरमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मुलांनाही आवडेल. माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडली. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर वापरली, त्याच्यामुळे याची चव अगदी पेड्यासारखी लागते. त्याच्यामुळे फक्त शेंगदाण्याचं कूट जाडसर ठेवायचं नाही. अगदी जाडसर ठेवलं तर मिठाई व्यवस्थित कट होणार नाही आणि दिसायलाही व्यवस्थित दिसणार नाही. अगदी आठवडाभर ही आरामशीर टिकते, खराब होत नाही.